अमरावती मनपा शिक्षण समिती पदाग्रहण सोहळा उत्साहात, गुणवत्तावाढीवर भर. अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे यांनी पदग्रहण स्वीकारले असून उपसभापती वंदना प्रदीप मडगे यांचीही नियुक्ती झाली. या निमित्ताने आयोजित पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शिक्षण तेजवानी होते. प्रमुख उपस्थिती आमदार रवी राणा, आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश महाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शिक्षण वर्ग उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा व शिक्षण गुणवत्तापूर्ण अध्यापन भर देण्याची गरज व्यक्त केली. ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांनी शिक्षण क्षेत्राची सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याचे निर्धार व्यक्त केले. वंचित घटकांपासून शिक्षण पोहोचवण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले. उपसभापती वंदना मडगे यांनी समन्वयाने काम करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमदार रवी राणा यांनी शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तर महापौर तेजवानी यांनी शहरातील 36 शाळांमध्ये सुमारे 14,430 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देत शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे करण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले. आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रशासन व शिक्षण समितीच्या समन्वयातून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलल्या जातील असे स्पष्ट केले. हा सोहळा अमरावतीच्या शैक्षणिक पदवीसाठी सत्कारम दिशा देणार ठरण्याचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पदग्रहण स्वीकारले असून उपसभापती वंदना प्रदीप मडगे यांचीही नियुक्ती झाली. या निमित्ताने आयोजित पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शिक्षण तेजवानी होते. प्रमुख उपस्थिती आमदार रवी राणा, आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश महाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शिक्षण वर्ग उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा व शिक्षण